नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर साधी सोपी गोष्ट. काल आपल्या पंतप्रधानांनी नागरिकांना एक काही 7 गोष्टींचं आवाहन केलं आहे. त्या गोष्टी काय आहेत आणि त्यांचं काय रिलेशन आहे किंवा पुढे काय होऊ शकतं हे आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघूया. तर आपल्या पंतप्रधानांनी काल 7 गोष्टींचं आवाहन केलं आहे. तर सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे आहे की एक वर्क फ्रॉम होम जसं कोविडमध्ये चालू केलं तसं चालू करा. दुसरी गोष्ट म्हणजे सोनं घेणं 1 वर्षासाठी जरा लांबवू शकत असाल तर लांबवा. नंतर तिसरी गोष्ट म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचं कन्झम्पशन कमी करून मेट्रो, पब्लिक ट्रान्सपोर्ट जसं लोकल ट्रेन, बस याचा यूज जास्त करा. चौथं, कट डाऊन द यूज ऑफ कुकिंग ऑइल. आपण जे घरी जेवण बनवताना जे ऑइल वापरतो त्याचा वापर कमी करा. त्यानंतर जे फर्टिलायझर आपली जी खतं आहेत, रासायनिक खतं जी वापरली जातात, त्याचा वापर थोडा कमी करा किंवा त्याच्यासाठी काही दुसरा ऑप्शन असेल तर पहा. हे 5 गोष्टी आहेत. 6वा आहे की आपल्या ज्या स्वदेशी वस्तू आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करा. आणि 7वा म्हणजे परदेशी पिकनिकला किंवा बाकी काही गोष्टींसाठी वेडिंग वगैरे या गोष्टींसाठी जाणार असाल तर ते 1 वर्षासाठी अवॉइड करा. तर आता ह्या ज्या पण गोष्टी आहेत ह्या वर्क फ्रॉम होम, हे सोनं, परत फॉरेन ट्रॅव्हल, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ह्या एकाच महत्वाच्या गोष्टीशी रिलेटेड आहेत, त्या म्हणजे डॉलर. ही वर्क फ्रॉम होम, फॉरेन ट्रॅव्हल, ओके, फर्टिलायझरचं यूज कमी करणे, नंतर पेट्रोल डिझेलचं यूज कमी करणे, या सगळ्या गोष्टी आहेत ह्या या डॉलरच्या भोवती फिरत आहेत. तर डायरेक्ट डॉलरवरती ते सगळं का जात आहे हे डायरेक्ट उडी मारण्यापेक्षा आपण आधी त्याचा इतिहास बघूया की इतिहासाचा डॉलरमध्ये काय रोल आहे ते, आणि मग आपण ह्या सगळ्या गोष्टींवर डिटेलमध्ये बघूया. बघा, दुसरे महायुद्ध हे 1939 ते 45 पर्यंत चाललं. तर त्याआधी जर बघायला गेलं तर अमेरिका हे असं काही खूप जगात मोठं नव्हतं किंवा अमेरिकेचा रोल हा काही एवढा महत्वाचा नव्हता. तर त्यावेळेला युरोप, रशिया आणि बाकीचे काही जपान वगैरे जे देश आहेत हे पण तसे खूप असे चांगल्या पद्धतीने प्रगत असे देश होते. पण जेव्हा हे दुसरं वर्ल्ड वॉर झालं त्यावेळेला काही गोष्टी घडल्या. तर त्याच्यात एक सर्वात मोठी गोष्ट घडली ती म्हणजे युरोपची अर्थव्यवस्था, इकॉनॉमी ही सर्वात पहिले अतिशय खराब पद्धतीने उद्ध्वस्त झाली. त्याच्यात ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान यासारख्या देशांचे जे त्यावेळेला प्रगत होते, अशा देशांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तिकडे जे कारखाने होते, जे पोर्ट्स, बंदरे होते, रेल्वे उद्योग, हे सगळ्या ह्या गोष्टी या उद्ध्वस्त झालेल्या तिकडे. ज्या पद्धतीने तिकडे बॉम्ब वर्षाव झालेला आणि एकमेकांवर जे पण काही हल्ले झालेले, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आणि त्यामुळे युद्धासाठी एवढा खर्च करण्यात आला की हे युरोप जे आहे ते अतिशय आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाले. आता हे जे पण काही घडलं त्याच्यात अमेरिकेच्या भूमीवर हे काहीच घडलं नव्हतं. तर ते इकडे जसं लिहिलंय तसं अमेरिकेच्या भूमीवर जास्त काही गोष्टी नव्हत्या. तर हे जे युरोपमध्ये, हे सगळे युरोपमध्ये हे जे कंट्री युद्ध चालू होतं त्याच्यात अमेरिका पूर्णपणे उतरलं नव्हतं. तर ते ह्यांना शस्त्र पाठवणे, अन्नधान्य पाठवणे, त्याच्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री पाठवणे, या गोष्टीत जास्त इन्व्हॉल्वमेंट होती. म्हणजे आपण बोलू शकतो की डायरेक्ट स्वतःहून ते उतरले नव्हते, पण ते ह्या सगळ्यांना मागच्या दरवाजाने मदत करत होते. आणि याच्यासाठी जो पण ते पैसा घेत होते त्याने त्यांची अर्थव्यवस्था ही प्रचंड मजबूत झाली. तर ही 3 महत्वाची कारणं आहेत ज्यामुळे युरोपची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आणि अमेरिकेची अतिशय भक्कम झाली. तर ह्यानंतर जो पुढे रोल आहे त्याच्यात गोल्ड आणि डॉलर हे जगभरात याला कसा सन्मान मिळाला किंवा त्याचा डॉमिनेशन कसं आहे ते आता याच्यात आपल्याला पुढे कळेल. तर आता असं झालेलं की युद्धामुळे हे सगळे कोलमडलेले युरोपियन देश, पण अमेरिका तर अतिशय पॉवरफुल इकॉनॉमिकली झालेला. मग त्याचं पुढे करायचं काय यासाठी युद्धानंतर जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्यासाठी 44 देश एकत्र आले. हे जे वर्ल्ड वॉर मध्ये सगळे होते तेच परत आलेत. मग त्यांची एक परिषद झाली माउंट वॉशिंग्टन हॉटेलला. या बैठकीला ब्रिटन वूड्स कॉन्फरन्स असं म्हणतात. आता बघा, इकडे तर ही सगळी ऑफिशियल जी काही त्याची महत्वाची उद्दिष्ट वगैरे आहेत ती सगळी इकडे लिहिलेली आहेत. जसे की महामंदी, जसं 1927-28च्या आसपास जसं महामंदी आलेली, मग परत आता जागतिक चलन व्यवस्था स्थिर ठेवणे, परत युद्धग्रस्त देशांची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करणे, ही सगळी तर त्याची अशी बघायला गेली तर ऑफिशियल कारण आहेत. पण ह्या मागचं एक महत्वाचं कारण ते हेच आहे की अमेरिकेला त्यांचं इकॉनॉमी अतिशय स्ट्रॉंग करायची होती. यासाठी त्यांना बाकीच्या देशांना कर्ज देणे,
किंवा त्यांना मदत करणे बिझनेससाठी. आणि त्याचं बाकीच्यांवर डिपेंडन्सी देखील खूप होती अमेरिकेची, कारण नुसतंच अमेरिका काही स्वतःसोबत काही व्यापार करणार नाही, तर व्यापार परत चालायला त्याला युरोपियन देशांची तेव्हा देखील नंतर गरज होती. तर त्या ह्याच्यात असं ठरलं की अनेक देश आपले चलन अमेरिकेशी जोडतील, म्हणजे अमेरिकेचा जो डॉलर आहे त्याच्याशी जोडतील. आणि आता जो डॉलर आहे लाईक 1945 पासून तो जगाच्या आर्थिक व्यवस्थेचा केंद्रबिंदू मानला जाईल. आणि अमेरिकेने असं वचन दिलं की $35 इज इक्वल टू 1 औंस सोनं झालं. म्हणजे जेव्हा $35 तुम्ही द्याल तेव्हा 1 औंस सोनं हे तुम्हाला मिळेल. म्हणजे हे डॉलरचं त्यावेळेला सोन्यासोबत जे मॅपिंग झालेलं त्याची ही व्हॅल्यू होती. आता ह्यामुळे काय झालं, अचानक डॉलरला व्हॅल्यू आणि रिस्पेक्ट या दोन्ही गोष्टी खूप आल्या. कारण त्या 44 देशांनी मिळून, जे त्यावेळेचे प्रगत डेव्हलप देश होते, त्यांनी मिळून असं ठरवलेलं की ओके, आता यापुढे आपण डॉलरलाच एक आंतरराष्ट्रीय चलन म्हणून वापरू सगळ्यासाठी. तर याचा परिणाम असा झाला की जे पण आंतरराष्ट्रीय व्यापार आहेत ते डॉलरमध्ये होऊ लागले. विविध देशांच्या केंद्रीय बँका, जसं की आपल्याकडे आरबीआय आहे, ते सगळं दुसऱ्या देशांशी व्यवहार हे आरबीआय मध्ये करायला लागले. नंतर जेव्हा सौदीमध्ये जेव्हा सगळं पेट्रोल हे सगळं सापडलं, ऑइल पेट्रोल, त्यानंतर त्यांनी जे पण काही विकायला चालू केलं ते युएसच्या मदतीने, म्हणजे जे पण त्याचं ड्रिलिंग वगैरे आधी जे सर्वात पहिले ऑइल फील्ड मिळाली वगैरे ते युएसच्या टेक्नॉलॉजीमुळे मिळाली. तर त्यामुळे सौदीने वगैरे जे पण काही चालू केलं ते डॉलरमध्ये विकायला चालू केलं. त्या गोष्टीला पेट्रो डॉलर असं पण बोलतात. म्हणजे सौदी आता जे पण काही घेणार ते डॉलरमध्येच घेणार आणि त्यानेच सगळा व्यवहार होणार. तर जर बघायला गेलं तर इकडे या 1945 पासून जे पण महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं की गोल्ड, ऑइल, ओके, ज्या अतिशय महत्वाच्या असेट्स आहेत, ह्या गोष्टी ह्या डॉलर सोबत इकडे जोडल्या गेल्या. बघा, आता सगळे जे देश आहेत, सगळ्यांचे जे पण काही व्यवहार होतात कोणत्याही देशाचे कोणत्याही देशाशी, तर ते होतात डॉलरमध्ये. तर प्रत्येक देशाला, म्हणजे जसं तुम्ही समजा आपल्या एखाद्या बाजूच्या देशासोबत देखील काही व्यापार करायचा असेल तर ते डॉलरमध्येच केला जातो. आता इंडियाने काही देशांसोबत आपल्या आणि त्या समोरचा जो देश असेल त्याच्यासोबत काही व्यवहार आपल्या दोघांच्या देशातले जे पण चलन आहे ते वापरून करायचं वगैरे असं थोडा प्रयत्न चालू केलाय, बट ते तेवढं मोठं काही ती स्टेप नाहीये. तर आता डॉलर हेच सर्वात मोठं चलन आहे आत्ताच्या या घडीला देखील. तर बघा, डॉलर आणि रुपयाची व्हॅल्यू ही दरवेळेला बघितली जाते की $1 मिळवण्यासाठी तुम्हाला किती रुपये द्यावे लागतात. तर हा त्याचा इकडे ग्राफ आहे. पहिले तुम्हाला $1 जर 2000 मध्ये हवा असेल तर तुम्हाला ₹46 द्यावे लागायचे. 2001 मध्ये 47, असं करत करत त्यानंतर इकडे थोडं आपला रुपया होता तो वधारलेला. त्यानंतर इकडे अजून चांगली प्रगती झालेली, कारण पहिले जिकडे तुम्हाला ₹46 द्यावे लागायचे ते फक्त ₹40 द्यावे लागत होते 2007 मध्ये. मग त्यानंतर हा ग्राफ इकडे असा जर बघत गेलो आपण तर हा तसा वरतीच गेलेला आहे. आणि ह्या ह्याच्यात म्हणजे इथपासून 2019 पासून ते आता आजचा रेट आहे 95.35 असा रेट आहे. म्हणजे ही जी ग्रोथ झाली आहे ज्याच्यात बऱ्याच काही गोष्टी जसं की कोविड, रशिया युक्रेन वॉर आणि आता हे इराण US वॉर, हे सगळं जर बघितलं तर अतिशय जलद गतीने रुपया घसतोय, कारण आपल्याला पैसे जास्त मोजावे लागत आहेत. ऍक्च्युली हा ग्राफ बघायला गेला तर हा ग्राफ वर जातोय पण आपला रुपया हा घसरतोय. कारण हे जे आहे, जे हे प्लॉट केलेलं आहे ते $1 मिळण्यासाठी तुम्हाला किती रुपये द्यावे लागतील ही गोष्ट आहे. त्यामुळे हे जे वाढणं आहे ते लाईनवर ग्राफवर वरचं दिसतंय, पण ऍक्च्युअल मध्ये तर रुपया आपला घसरतोय. आता बघा, रुपया का घसरतो याची मुख्य कारण आहेत की त्याला जेव्हा एकतर आपण जास्त स्पेंड करतो, ही एक गोष्ट झाली. ओके, महत्वाची म्हणजे स्पेंड्स आपला जो पण असेल, एक्स्ट्रा स्पेंड्स. दुसरी गोष्ट म्हणजे आपण एक्सपोर्ट किती करतो. ओके. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक्स, म्हणजे या घडीला आता जगात काय चाललंय हे पण खूप मॅटर करतं की आता आपला रुपया कुठे आहे आणि कसा आहे ते. ओके, तर आता मुख्य कारण आहेत ती म्हणजे ऑइलची इम्पोर्ट वाढणे, डॉलरची मागणी वाढणे, परदेशी गुंतवणूक जी आपल्याकडे येते ती कमी होणे, जागतिक संकट, आर्थिक संकट, किंवा आता जसं वॉर चालू आहे तसं वॉरचं संकट,
तर ती एक गोष्ट आहे. जसं आता आपण इकडे बोललो की असं नाहीये की प्रत्येक वेळेला रुपया हा खाली स्वतःमुळे येतोय, तर कधी कधी डॉलर देखील मजबूत होतो. जसं की आता जर बघायला गेलात, जेव्हा अख्ख्या जगात युद्ध चालू आहे, तेव्हा नैसर्गिकरित्या सगळे जे देश आहेत त्यांचं एक्सपेक्टेशन हे डॉलरकडे आहे, की माझ्याकडे डॉलर असायला हवे, डॉलर असायला हवं. त्यामुळे डॉलर हा मजबूत झालाय बघायला गेलं तर. नंतर अमेरिकेतील व्याजदर वाढणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यात येतात. आता बघा, रुपया जसं आपण बोललो तसं घसरण्याची विविध कारणे आहेत. पण आता तो घसरला तर त्याने काय होतं हे आपण इकडे बघूया. आता आपण जो पण काही बिझनेस करतोय त्यासाठी आपल्याला फॉरेन एक्सचेंज डॉलरमध्ये पे करावं लागतं. त्यामुळे आपण समजा $1 काही गोष्ट घेतली जी आधी ₹100 मिळायची. कारण आपल्या $1चा रेट फॉर फॉर एक्झाम्पल असं समजा की ₹100 होता. तर तेव्हा आपण ₹100 द्यायचो. पण आता आपल्याला जर डॉलरची किंमत ₹120 झाली आहे. पहिले 100 होती. आता आपण परत काही घेतलं आणि त्याची किंमत तिकडे $1 आहे, तर आता आपल्याला ₹120 मोजावे लागतील. म्हणजे जेव्हा पण आपण काही इम्पोर्ट करतो त्यावेळेला आपल्याला जास्त पैसा, लक्षात ठेवा, डॉलरच्या फॉर्ममध्ये द्यावा लागतो. हे आपले रुपये हे चालत नाही इकडे. हे आपल्याला डॉलरमध्येच पे करावं लागतं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे परदेशी कर्ज फेडणे. आता समजा कोणी एज्युकेशन लोन घेतलं असेल, काही घेतलं असेल, तर तेव्हा तुम्ही फॉर एक्झाम्पल ₹2 घेतले असतील, म्हणजे $2 घेतले असतील तुम्ही, तर तुमचं कर्ज झालं, आपण इझी कॅल्क्युलेशनसाठी ₹100 धरतोय, तर $2 तुम्हाला ₹200 द्यायचे होते. पण आता त्याची किंमत झाली एका डॉलरची ₹120, तर तुम्हाला ₹240 द्यावे लागतील, जेव्हा कुठे $2 तुम्ही पे करू शकाल. तर ही एक गोष्ट होते त्यात. त्यानंतर जेव्हा परदेशात शिक्षण जसं बघितलं ते आणि प्रवास महाग होतो, कारण तिकडे तुम्हाला जे पण काही पेमेंट करायचे असते ते डॉलरच्या रूपात करायचे असते. आणि चौथी गोष्ट म्हणजे व्यापार तूट वाढू शकते. रुपया घसरल्याने आपण जे आपला ट्रेड आहे तो नक्कीच त्याने इम्पॅक्ट होतो, कारण आपल्याला जास्त पे करावं लागतं आणि त्यामुळे आपल्याला कमी गोष्टी विकत घेता येतात. तर ह्या काही गोष्टी आहेत की रुपया का घसरतो आणि त्याचा परिणाम काय होतो ते. आता बघा, आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला ज्या काही 7 गोष्टींचं आवाहन केलं आहे, त्या असं नाही की आपण आत्ताच पहिल्यांदा बघतोय. तर आपण एकदा 1990 ते 91 ह्या एकदा इतिहासात जाऊन बघूया आणि आत्ता जे करंट आहे ते नंतर एकदा रिलेट करून बघूया. तर 1991 मध्ये भारतासमोर एक मोठं आर्थिक संकट उभं राहिलेलं. याला बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस बोलतात. याचा अर्थ असा की भारताकडे आयातीसाठी आणि परदेशी कर्ज फेडण्यासाठी पुरेसे परकीय चलन, जसं की आपण बोललो, डॉलर हे उरले नव्हते. म्हणजे डॉलर एवढेच आपल्याकडे राहिलेले की 2 ते 3 आठवड्यांच्या आयाती, जे की मोस्ट आपलं जे इम्पोर्ट आहे ऑइल, ह्यासाठी ते करता येईल. म्हणजे 3 आठवड्यांसाठी ऑइल विकत घेता येईल एवढाच पैसा त्यावेळेला आपल्याकडे शिल्लक होता आणि देश हा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. आता बघा, जे ट्रेड आहे हे जेव्हा मॅटर करतं तेव्हा फक्त आणि फक्त डॉलर मॅटर करतो. तुम्ही देशात काहीही खर्च करा, कुठेही जा, कुठेही फिरा, त्यासाठी तुम्ही रुपया देऊन ते सगळं काम होऊ शकतं. पण जेव्हा पण काही इंटरनॅशनल गोष्ट, तुमचं ट्रॅव्हलिंग किंवा इम्पोर्ट या काही गोष्टी असतील, तेव्हा डॉलर हीच गोष्ट मॅटर करते. तर हे संकट का निर्माण झालं त्याची काही कारणे होती. सरकारचा खर्च जो होता, म्हणजे स्पेंडिंग जे होतं ते त्याच्या इन्कमपेक्षा खूप वाढलेलं. नंतर भारताने काय केलेलं, जसं आपण डेव्हलपिंग वगैरे त्यावेळेला होतो, आता पण आपण डेव्हलपिंगच आहोत, त्यावेळेला ऑइल, यंत्रसामग्री, जे नवीन काही प्लॅन होते ते करायला, आणि टेक्नॉलॉजी यासाठी जे पण इम्पोर्ट केलं जायचं, जसं की तेल, तंत्रज्ञान, त्यासाठी डॉलरमध्येच पेमेंट करावे लागायचे. आणि त्यावेळेला काय व्हायचं किंवा काय होत होतं की आपल्याकडे एवढे डॉलर नव्हते, कारण आपल्याकडे एवढा बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ऑगस्टच्या 1990 मध्ये गल्फ युद्धामुळे तेल महागलं. म्हणजे जे इराकमध्ये जे US इराक वॉर झाली, गल्फ वॉर झाली, त्यामुळे तेलाचे दर प्रचंड वाढले. आत्ता देखील ते बघायला गेलं तर तसे वाढलेले आहेत. पण आपलं तसं बघायला गेलं तर देशाने ते चांगल्या पद्धतीने हाताळलंय. पण आपल्या ज्या OMC आहेत, ऑइल मार्केटिंग कंपनीज, यांना सध्या त्याच्यामुळे खूप लॉस होतोय. आणि नंतर 1990 मध्ये काय झालं, तर परकीय उत्पन्न घटलं. गल्फ देशांमध्ये जे काम करणारे भारतीय होते त्यांची संख्या कमी झाली आणि त्यांच्यामुळे जे रेमिटन्स बोललेलं जातं ते येणं कमी झालं. आता ही सगळी अशी गोष्ट झाल्यावर ऑब्व्हियसली परत आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटमध्ये तर अजून कोणी काही इंटरेस्ट दाखवणार नाही. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास देखील कमी झाला.
तर आता असं आपण बघतो की आपल्या पंतप्रधानांनी आत्ता सांगितलंय, पण हा एक असा फेज 1990-91 मध्ये भारताने बघितलेला आहे. पण त्यावेळेला अतिशय देश देखील इकॉनॉमिकली अतिशय वीक होता किंवा आधीच्या गोष्ट किंवा आधीच्या इतिहासात देखील बऱ्याच गोष्टींना सामोरे गेलेलो. इंडिया पाकिस्तान वॉर झालेल्या, इंडिया चायना वॉर झालेली. तर या गोष्टी आधी झालेल्या होत्या, त्यामुळे हे 1990-91 साली सगळं घडलं. पण या सगळ्यासाठी जर बघायला गेलं तर कारण हे डॉलरच होतं त्यावेळेला देखील. आणि आता पण जर तुम्ही बघाल, बघा, इंडिया आता खूप स्ट्रॉंग आहे, सगळं चांगलं आहे, हे आपण इझिली पार करू. बट जर आपण आता जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर वर्ल्डमध्ये जे चाललंय, जसं की इकडे आता होतं गल्फ वॉर, तर आता इराणमध्ये चालू आहे. नंतर जसं की त्याच्यामुळे जे आता दुबईवर अटॅक झाला किंवा आधी UAE मध्ये वगैरे जे काही होतंय, ऑइल फॅक्टरीजवर काही अटॅक्स होत आहेत, त्यामुळे तिकडे देखील काम करणाऱ्या भारतीयांकडून येणारा पैसा हा नक्कीच कमी झालाय. तर ह्या गोष्टी आधी घडलेल्या आहेत. तर आता आपण बघूया की ते नक्की 7 पॉइंट्स काय आहेत ते. बघा, आधी आपण जसं आता इतिहासात बघितलं काय होतं वगैरे, त्यावेळची आपली कंडिशन वेगळी होती. त्यावेळेला ना आपण एवढे पॉवरफुल होतो, ना आपली एवढी काही टेक्नॉलॉजी डेव्हलप होती. तर असं काही नव्हतं. त्यामुळे ती कंडिशन वेगळी होती. आजूबाजूच्या भोवतालच्या कंडिशन सेम होत्या, पण भारताची तेव्हाची कंडिशन आणि आताची कंडिशन ही वेगळी आहे. तर जसं की आपण बघितलं की ऑइल हा खूप एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर पहिली गोष्ट ती आहे की आपल्या पंतप्रधानांनी सांगितले की जसं तुम्ही कोविडमध्ये वर्क फ्रॉम केलेलं, तर तसं केलं तर आपल्या ऑइलचा खूप जो पण ताण आहे त्याच्यावर पडतोय, तो कमी होईल. जेणेकरून आत्ता आपण ते इझिली वापरू आणि आपल्याला भविष्यात जास्त काही गोष्टींचा सामना करावा लागणार नाही. हे एक असू शकतं. तर ऑइल इम्पोर्ट, जगात ऑइल इम्पोर्टमध्ये चायनाचा नंबर 1 आहे आणि इंडिया दुसऱ्या नंबरवर आहे. तर चायनाकडे जे इम्पोर्ट होतं त्याची कारणं खूपच वेगळी आहेत. त्यांची जी इंडस्ट्री आहे त्याला ज्या पद्धतीचं फ्युएल लागतं, त्याच्यासाठी ती डिमांड बघायला गेली तर कमी आहे. पण इंडिया जे आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशनवर ऑइलचा खर्च खूप आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्या पंतप्रधानांनी हायलाइट केली आहे. आता सोनं आहे ही काही अशी गोष्ट नाहीये की जी आज आपण घेतली नाही किंवा उद्या घेतली नाही तर आपल्यावर काही एकदम असं आपत्ती येईल वगैरे अशी गोष्ट नाहीये. तर गोल्डमध्ये म्हणजे कन्झ्युम करणाऱ्या कॅटेगरीमध्ये इंडियाचा नंबर पहिला आहे. इंडियाकडे 5% पण गोल्ड नाहीये. हे 90 ते 95% आपण इम्पोर्ट करतो. आणि ते इम्पोर्टची कारणं लग्न आणि बाकीच्या गोष्टी या खूप आहेत. तर जसं आपले पंतप्रधान बोलतात तसं हे देखील घेणं आपण थोडं टाळू शकतो. आता बघा, जर तुम्ही बघायला गेलात तर स्वित्झर्लंडचा सर्वात जास्त इम्पोर्ट आहे. बट हा जो इम्पोर्ट आहे त्यांचा, तो बऱ्याचशा गोष्टी बनवून त्या परत एक्सपोर्ट करण्यात आहे. पण भारतात असं नाही होत. भारतात जे हे 90% आपण बोललोय, हे कन्झम्पशन आहे. लोकं हे पूर्ण वापरतात स्वतःसाठी. ह्याचा काही आपण ट्रेड करत नाही. तर ही एक गोष्ट ऑइल, नंतर ही गोष्ट, दुसरी गोष्ट म्हणजे गोल्ड, तिसरं पेट्रोल, डिझेल. म्हणजे जसं की ते बोलले की एकतर वर्क फ्रॉम होम करा, नाहीतर दुसरी गोष्ट म्हणजे जात असाल तर जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते वापरा, ज्याने की पेट्रोल आणि डिझेलवर कमी लोड येईल. नंतर कुकिंग ऑइल त्याचा यूज कमी करा, चौथी गोष्ट. पाचवं म्हणजे फर्टिलायझर. भारत हा आपल्याकडे ज्या पद्धतीची लोकसंख्या आहे आणि त्याच्यासाठी जे पण काही फूड तर आपण तयार करतोय, पण त्याच्यासाठी जे पण फर्टिलायझर, जी खतं आहेत, ती सगळी सगळी नाही म्हणता येणार, बऱ्याच क्वांटिटीमध्ये आपण त्याच्या इम्पोर्टवर डिपेंडंट आहोत. तर त्याच्यासाठी काही अल्टरनेट मिळेल का किंवा याचा वापर कसा कमी करता येईल, याच्यासाठी आवाहन केलेलं आहे. नंतर 6वी गोष्ट आहे, जे आपलं स्वदेशी आहे त्या गोष्टी जास्त वापरा, ज्याच्यामुळे इम्पोर्ट करण्यावर आपला भार कमी राहील. आणि नंतर आहे जसं की आपण बघितलं की फॉरेन ट्रॅव्हल फॉर 1 इयर. आता बघा, हे काही बिझनेससाठी वगैरे नाहीये. तर जे पण काही आपण फिरायला जातो किंवा बाकी काही अशी मजा करायला जातो, त्यासाठी फॉरेन ट्रॅव्हल दिलेलं आहे. तर आता ह्या ज्या पण गोष्टी आहेत ते असं नाहीये की परत बघायला गेलं तर की परत कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन लागेल किंवा तुम्ही रस्त्यावर दिसलं तर पोलीस तुमच्या मागे लागतील. तर हे जी गोष्टी कोविडच्या वेळेला घडलेल्या ह्या तशा अजिबात नाही आहेत. ह्या प्रिकॉशनरी गोष्टी आहेत, ज्याचा आपण आत्तापासनं काळजी घ्यायला हवी. कारण ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि याचा भार खूप आहे आपल्या इम्पोर्टवर. आता हे असं पण इझी नाहीये की आज आपण ठरवलं आणि उद्यापासनं वर्क फ्रॉम होम चालू केलं. तर ह्या गोष्टी खूप अशा कलेक्टिव्हली आणि हायली बोलतात ना,
की हाय लेवलच्या लोकांनी ह्या डिसिजन घ्यायच्या गोष्टी आहेत. हे जे आहे गोल्ड घेण्याचं हे आपण इंडिव्हिज्युअली करू शकतो. तसंच मेट्रो वगैरे हे जे आहे वापरणं ते एक आपण करू शकतो. आणि अवॉइड फॉरेन ट्रॅव्हल हे गोष्टी करू शकतो. कारण शेवटी ह्याचा जो खर्च आहे तो आपल्यालाच द्यायचा आहे. म्हणजे भले भारत सरकार त्याचं पेमेंट करत असेल, पण फॉरेनला जायला एक्स्ट्रा पैसे लागतात वगैरे ते सगळं हे आपण आपल्याच खिशातून देणार आहोत. तर बघूया आता पुढे काय घडतंय ते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.